नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्वयंपाकघर हे भाषा शिकण्याचं माहेरघर आहे. आता आपण सकाळ झाली, समजा सकाळ झाल्यानंतर स्वयंपाकघरात गेल्यावर पहिलं काम असतं आपलं चहा करणे किंवा दूध किंवा कॉफी. तर आपण त्याविषयीच्या रेसिपीबद्दल आपल्या मुलाबरोबर कृतीतून बोलायचं आहे. त्याचं उदाहरण म्हणून चहा बनवताना आपण कशा प्रकारे बोलू शकतो याचं उदाहरण म्हणून मी मागचा व्हिडिओ पाठवलेला आहे. आता ह्याच्यानंतर समजा आपण चहानंतर आता भाजी करायला घेतोय, तर भाजीविषयी आपण कशी भाजी बनवायची हे त्याला शिकवायचं नाहीये. तर भाजी बनवताना काय काय भाषेचा उपयोग आपण करू शकतो, कोणकोणती क्रियापदं शिकू शकतो आपण त्याला, याचा विचार करून त्याच्याबरोबर संभाषण करायचं आहे. आता आपण कुठलेही जशी स्टेप बाय स्टेप सांगितलं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर दात घासले नंतर चहा पिला याचप्रमाणे आपण बोललं पाहिजे असं काही नाही. तुमची भाजी करतानाची जे वेळ असू शकते, कुणाचे नाश्ता झाल्यानंतर ते दुपारी भाजी करत असतील किंवा अगोदर करतात, काय ज्या वेळेस करत असेल त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे संभाषण केलं पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. समजा आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत, तर आपण मुलाला यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. आपल्याला मुलाला बोलता येत नाही हे समजण्यासाठी भरपूर उशीर झालेला असतो. कमीत कमी ते बाळ 2 ते 3 वर्षाचं असतं. इथे आपल्याला काही जन्माबरोबर लगेच किंवा ज्या बाळाला कृती करता येत नाही अशा बाळापर्यंत आपल्या लक्षात येतच नाही. आपण तर कमीत कमी 2 वर्ष तरी वाट पाहतो की बाळाला भाषा येते किंवा नाही. 2 वर्षापासून तर आपण 5, 7, 10 वर्षापर्यंत वाट पाहतो त्याला बोलता यायला, मनाने बोलता येते का. तर आपण कमीत कमी 2 वर्षाचं बाळ पकडूया. मग त्या 2 वर्षाच्या बाळाबरोबर आपण यासारखं कृतीयुक्त संभाषण करू शकतो. तर बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर त्यावेळेस आपण त्याला कसं कामात सहभागी करून भाषा ऐकवायचं. आपली आता काय चालू आहे स्टेप, भाषा शिकताना प्रथम भाषा ऐकावी लागते. तर आपली आता कुठली कृती चालू आहे, ऐकवणे, भाषा ऐकवणे. तर बटाट्याची भाजी करायची आहे, तर त्यावेळेस आपण त्याच्याबरोबर बोलू शकतो. एखादी टोकरी असेल, घमिला असेल, कुठे बटाटे ठेवले असतील त्या ठिकाणाचं तुम्ही पहिलं नाव सांगू शकता. त्या कोपऱ्यामध्ये, कोपरा हा शब्द त्याला समजतोय तिथं, त्या ठिकाणाचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये तिथं काय ठेवलेलं आहे, टोकरी ठेवलेली, बास्केट आहे, काय जी वस्तू असेल तिथे बटाटे आहेत. चल आपण बटाट्याची भाजी करू. मग त्याच्यातून 2 बटाटे घे. आता तो मुलगा काही लगेचच ती कृती करणार नाही.